भारतीय महिला संघानं 52 वर्षांचा दुष्काळ संपवत वन डे विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत भारतीय महिला संघ जगजेता ठरलेला आहे। दीप्ती शर्मा, शफाली वर्मानं केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला। बघूया। त्या आल्या, त्या भिडल्या, त्या लढल्या आणि त्यांनी जिंकून दाखवलं। मागील अनेक दशकांपासूनचं स्वप्न भारतीय लेकींनी स्वप्ननगरीत पूर्ण केलं। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं बलाढ्य आफ्रिकेला धूळ चारली आणि 52 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं। 2005 आणि 2017 मध्ये भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं। 2017 मध्ये तर विजयाच्या उंबरठ्यावर येऊन भारताचा पराभव झाला। ती सल अजूनही करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात होती। मात्र या विश्वचषकात भारताच्या लेकींनी मोहीम फत्ते केली आणि त्यांच्यासह सर्वच भारतीयांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। पावसामुळे अंतिम सामना 2 तास उशिरानं सुरू झाला। त्यानंतर आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं। भारताला स्मृती मानधना आणि शेफाली वर्मानं दमदार सुरुवात करून दिली। मध्य क्रमात दीप्ती शर्मा आणि ऋचा घोषच्या फटकेबाजीनं भारतानं आफ्रिकेसमोर 299 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं। लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्टनं आणि तास्मिन ब्रिटने आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली। मात्र कर्णधार लॉरा शिवाय भारतीय गोलंदाजांनी कोणालाही मोठी धावसंख्या उभारू दिली नाही। भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरलेल्या दीप्ती शर्मानं 9.3 षटकात 39 धावा देत 5 बळी घेतले। शफाली वर्मानं 7 षटकात 36 धावा देत 2 बळी घेतले। श्रीचरणीनं 9 षटकांमध्ये 48 धावा देत 1 बळी घेतला। तर स्मृती मंधनानं 58 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या। शफाली वर्मानं 78 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या। दीप्ती शर्मानं 58 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या। तर ऋचा घोषनं 24 बॉल्समध्ये 34 धावा केल्या। पण 2017 ते आता 2025 जो 8 वर्षाचा काळ झालेला आहे त्यामध्ये भरपूर असे अप्स अँड डाऊन झाले, उतार चढाव भरपूर आले, पण त्यातनं भरपूर काही शिकायला देखील मिळालं। आणि एक गोष्ट ज्याच्यावर खास करून काम केलेलं आहे टीम इंडियानी ते म्हणजे फील्डिंग, त्याचबरोबर फिटनेस। ह्या 2 गोष्टींवर काम केल्यामुळे बॅटिंग असेल, बॉलिंग असेल आणि अर्थात फिल्डिंगवर त्याचा खूप चांगला परिणाम झाला। आणि म्हणूनच आपण इंग्लंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया असतील अशा वर्ल्ड चॅम्पियन्सना पराभूत करू शकलो। 1983 मध्ये कपिल देव, त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि आता हरमनप्रीत कौर या महान कर्णधारांच्या रांगेत येऊन बसली। 2023 पुरुष विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता। रोहित शर्मासोबत संपूर्ण भारतीय संघानं पूर्ण दमखम दाखवला। मात्र पराभवानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू तरळले। तोच रोहित शर्मा रविवारी स्टँडमध्ये बसून महिला संघाला सपोर्ट करत होता। दीप्ती शर्माच्या चेंडूवर हरमनप्रीतनं नदीन डी क्लर्कचा झेल पकडला आणि तिकडे स्टँडमध्ये रोहितही भावूक झाला। त्यानं बघितलेलं स्वप्न भारतीय महिला संघानं पूर्ण केलं, त्याचंच समाधान रोहितच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं। 52 वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय महिला संघ जगज्जेत्या ठरल्या। साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि इंग्लंडकडून भारतीय महिला पराभूत झाल्या, तरीही त्यांनी न खचता न डगमगता झुंज दिली आणि संपूर्ण जगाला सांगितलं, हमारी छोरिया लडको से कम है क्या। विशाल धनगर, झी 24 तास, मुंबई।